नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळ्या? तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. आणि इथे आज छान असा आमचा व्हेज बिर्याणी बनवायचा बेत ठरलेला होता. तर मग तिथेच सगळं काही त्याची तयारी चालू होती. आम्ही जरा बरिस्ता वगैरे बनवून घेतलेला होता. तांदूळ थोडेसे भिजू घालून दिले होते आधी, आणि इथे व्हेजिटेबल्स सगळे दही आणि मसाल्यांमध्ये मॅरिनेट करून त्याला मॅरिनेशनसाठी ठेवलेलं होतं 15-20 मिनटं. आणि इथे जरा दुधात थोडं केसर टाकून दूध पण थोडं भिजू घालायला ठेवलं होतं, आणि जरा खडे मसाले वगैरे असं सगळं काही काढून ठेवलेलं होतं. आणि मग इथे छान प्रकारे आमचा भात असा 80% शिजून झाला होता. आणि आता त्याला छान वाफवत होते, आणि त्यावर जरा असं साजूक तूप वगैरे टाकून. आणि इथेच सेम आणि मग दुपारी आम्ही असा घरी पिझ्झा बनवायचा पण ठरवलेला होता पूर्ण स्क्रॅचपासून. आणि हा कणकेचा बनवलेला होता आम्ही, डो वगैरे सगळं ईस्ट वगैरे टाकून. तर मग इथे छान प्रकारे आमचा पिझ्झा पण बेक होत होता, आणि खूप जास्त टेस्टी पिझ्झा झालेला होता. होल व्हीटचा होता, त्यामुळे तो हेल्दी पण होता थोडाफार. तर मग इथे छान तीच तयारी चालू होती. आणि मग छान अशी बिर्याणी पण आमची रेडी झालेली होती कोशिंबीरसोबत. आणि मग आम्ही जरा तिथे शॉपिंगला गेलो. काही ड्रेसेस बघितले मी तिथे, 1-2 एथनिक वेअर, खूप सुंदर असे ड्रेसेस होते तिथे. आणि मग त्यातून ब्लूवाला जो होता हा तिथून मी पिक केला. म्हणजे खूप सुंदर मला आवडलेला होता, काहीतरी डिफरंट कलर होता जो माझ्याकडे पण नव्हता. तर मग त्यामुळे मी छान असा हा ड्रेस घेतला. आणि मग सायंकाळी माझ्या ताईचा बर्थडे होता, तर मग आम्ही तिथे बर्थडे सेलिब्रेशन करायला पण गेलेलो होतो. कारण की आम्ही तिच्या बड्डेच्या दिवशी परत घरी पण जाणार होतो. मग त्यामुळे आम्ही आदल्याच दिवशी सायंकाळी तिच्या बड्डे सेलिब्रेशनला आलेलो होतो. तर छान इथे सगळे बड्डे सेलिब्रेशन चालू होतं. मामी, ताई वगैरे आम्ही सगळेजण छान असे सोबत बाहेर डिनरला आलेलो होतो. आणि मग तिथे ॲज युज्युअल स्टार्टरमध्ये युनिव्हर्सल बोलू शकतो आपण, सगळ्यांचं मसाला पापड घेतलेलं होतं. आणि चिली पनीर जे होतं ते आमच्या छोटू बच्चांसाठी घेतलेलं होतं. आणि डिनरमध्ये छान व्हेज कोफ्ता आणि दाल तडका असं जेवण होतं. थँक्यू फॉर वॉचिंग.